पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पारू आदित्यला घेऊन दुसऱ्या शेतामध्ये येते तर आदित्य तिला विचारत असतो की मला दाखव ना कुठे आहेत ती दातपडीची झुडपं. आणि त्याचा तो प्रश्न ऐकून पारू हसू लागते. त्यामुळे आदित्यच्या लक्षात येते की पारूने आपल्याला खोटं कारण सांगितलं, कारण प्रीतम आणि प्रियाला एकांत मिळावा म्हणून. आणि मग त्यानंतर तो देखील पारूसोबत हसू लागतो आणि तिला म्हणू लागतो की खरं तर प्रीतम आणि प्रियाला एकांत मिळावा ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही. तर पारूसुद्धा त्याची चेष्टा मस्करी करत म्हणत असते की आदित्य सर, तुम्ही प्रीतम सरांचे मोठे भाऊ आहात ना, मग तुम्हाला एवढं साधं कसं कळत नाही? तुम्ही खरंच खूप बोरिंग आहात. आणि ते ऐकून आदित्य नाराज होतो आणि तोंड पाडून उभा राहतो. त्यामुळे पारू हसतच म्हणते की एका माणसाला खूप राग आलाय वाटतं. आणि त्यावर आदित्य म्हणतो की असं काही नाही आहे पारू. आणि मग त्यावेळी तो पारूकडे एकटक बघतच राहतो. ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. आणि मग त्यानंतर पारू आदित्यला सांगते की धनी, मला ना ती झाडावरची चिंच काढून द्या. त्यामुळे मग आदित्य ती चिंच काढायचा प्रयत्न करतो. तो उड्या मारत ती चिंच तोडत असतो, पण त्याला ते काही जमत नाही. आणि ते बघून पारू मात्र मोठमोठ्याने हसत असते. आणि मग आदित्य पारूलाच उचलून घेतो आणि तिला चिंच तोडायला सांगतो. पण पारू म्हणते की तुम्ही झाडावर चढा आणि मला ती चिंच तोडून द्या. त्यामुळे मग नाईलाजाने आदित्यला झाडावर चढावे लागते. मात्र झाडावर चढल्यावर तो खूपच खुश होतो आणि हसतच पारूला सांगतो की मी आयुष्यात पहिल्यांदा झाडावर चढलोय आणि ते सुद्धा तुझ्यासाठी. आणि अशी चोरीसुद्धा पहिल्यांदाच करतोय. मला खरंच खूप भारी वाटतंय. आणि ते ऐकून पारू हसू लागते. त्यानंतर मग आदित्य पारूसाठी भरपूर चिंचा काढतो. मात्र त्या शेताचा मालक त्या ठिकाणी आल्यामुळे मग ते दोघेजण पटकन तेथून पळून जातात. तर दुसरीकडे प्रिया आणि प्रीतम शेतात फिरत असताना रणजितचे माणसं त्या दोघांवर हल्ला करतात. मात्र प्रीतम प्रियाचं रक्षण करतो. पण प्रीतमवर हल्ला होणार इतक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो आणि त्या माणसांना विचारतो की माझ्या भावाला का मारताय? तर ते माणसं सांगतात की तुझ्या भावाशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला त्या सयाजीरावाच्या मुलीला किडनॅप करायची सुपारी मिळाली आहे. आणि ते ऐकून प्रीतम आणि आदित्य तर खूप चिडतात आणि त्या सगळ्या माणसांना खूप मारतात. मात्र त्यामध्ये आदित्यच्या डोक्याला जखम होते आणि तो बेशुद्ध होऊन खाली पडतो. तर दुसरीकडे अहिल्याला ही गोष्ट जाणवते. ती खूप डचकून जागी होते. त्यामुळे श्रीकांत तिला काय झालं ते विचारतो. तर अहिल्या म्हणत असते की मला माहीत नाही काय झालं, पण आदित्यची खूप काळजी वाटतेय. मला असं वाटते की काहीतरी विचित्र घडतंय. पण श्रीकांत तिला समजावत म्हणतो की आपल्याला खूप दिवस मुलं भेटली नाहीत ना, म्हणून कदाचित तुला असं वाटत असेल. तू काळजी करू नको, आदित्य सुखरूप असेल. पारू आणि प्रीतम आहेत ना त्याच्यासोबत. मात्र अहिल्याचं मन काही शांत होत नाही. दुसरीकडे प्रीतम त्या सगळ्या गुंडांना पळवून लावतो. प्रिया आणि पारूसुद्धा त्याला मदत करतात. मात्र त्या सगळ्यामध्ये आदित्य खूप जखमी झालेला असतो. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असते. प्रीतम प्रियाला सांगतो की तुम्ही पटकन ॲम्ब्युलन्स बोलावून घ्या, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. पण प्रिया म्हणते की प्रीतम सर, शेतामध्ये रेंज नाही आहे आणि इथे जवळपास कुठे हॉस्पिटलसुद्धा नाही आहे. त्यामुळे प्रीतम आणि पारू काळजीत पडतात. काय करावं त्यांना सुचत नाही. आणि मग पारू त्या शेताच्या आजूबाजूला असणाऱ्या औषधी झुडपांचा पाला घेऊन येते. त्याचा लेप ती आदित्यच्या जखमेवर लावते. स्वतःच्या साडीचा पदर फाडते आणि आदित्यची ती जखम बांधते. आणि मग त्यानंतर ते आदित्यला घेऊन घरी जाण्यासाठी निघतात. जेव्हा ते चौघेजण घरी येतात तेव्हा प्रताप विचारतो की काय झालं? तर प्रीतम त्याला म्हणतो की दादासाहेब, आम्ही तुम्हाला सगळं नंतर सांगतो, आधी मी दादाला आतमध्ये घेऊन जातो. आणि मग पारू प्रीतम आदित्यला घरात घेऊन जातात. तर प्रताप प्रियाला काय झालं ते विचारतो. तर प्रिया त्याला सांगते की त्या रणजितच्या माणसांनी मला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला, पण आदिनाथ आणि नंदीमुळे मी वाचले. पण या सगळ्यात आदिनाथ जखमी झाला. आणि हे सगळं काही ऐकून प्रताप तर खूप चिडतो आणि तो म्हणतो की आज मी त्या रणजितला सोडणार नाही. पण प्रिया त्याला थांबवत म्हणते की भाई थांब, आबांच्या परवानगीशिवाय आपण काही करायला नको. सगळ्यात आधी तर आपण आदिनाथला बघूयात, त्याला खूप जखम झाली आहे. आणि त्यामुळे ते दोघे पटकन घरात जातात. तर दुसरीकडे पारू आणि प्रीतम आदित्यला खाली झोपवतात. पारू त्याच्या जखमेवर व्यवस्थित पट्टी बांधते आणि मग ती प्रीतमची विचारपूस करते. तर प्रीतम तिला सांगतो की मी ठीक आहे. तर दुसरीकडे प्रिया आबासाहेबांकडे जाते आणि त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यामुळे ते देखील घाबरतात आणि पटकन आदित्यकडे जाण्यासाठी निघतात. ते आदित्यची विचारपूस करत म्हणतात की चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात. पण आदित्य म्हणतो की नाही आबासाहेब, त्याची काही गरज नाही. पारूसुद्धा त्यांना सांगते
की आबा आम्ही त्यांच्या जखमेवर लेप लावला आहे, त्यांना बरं वाटेल. त्यामुळे मग आबांच्या जीवात जीव येतो आणि मग ते आदित्यचे मनापासून आभार मानत म्हणतात की खरंच तुझ्यामुळे आज माझी इज्जत वाचली. मात्र त्यावेळी आदित्य सगळं श्रेय प्रीतमला देत म्हणतो की आबासाहेब माझ्यामुळे नाही तर नंदीमुळे हे सगळं घडलंय. नंदीनेच प्रियाला गुंडांच्या तावडीतून वाचवलं. आणि ते ऐकून आबासाहेब नंदीचे म्हणजेच प्रीतमचे मनापासून आभार मानतात आणि म्हणतात की ज्या माऊलीने तुम्हाला जन्म दिला ती खरंच धन्य आहे आणि माझं खरंच कोणतं तरी पुण्य असेल की तुम्ही मला या जन्मात भेटलात. आणि ते ऐकून प्रीतम, पारू आणि आदित्याला खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर आबासाहेब आदित्याला आराम करायला सांगतात. त्यानंतर मग प्रताप आबासाहेबांना म्हणत असतो की त्या रणजितला आता मी सोडणार नाही. त्या दिवशी तुम्ही मला शांत राहा म्हणून सांगितलं म्हणून मी गप्प बसलो, पण आज मी गप्प बसणार नाही. आता तर मी त्याला गाडूनच टाकणार. आणि त्यावेळी आबासाहेब प्रतापला थांबवत म्हणतात की थांब प्रताप, रणजितची दुश्मनी माझ्याशी आहे ना, त्याला शिक्षासुद्धा मीच देणार. त्याने या सगळ्याची सुरुवात केली ना, पण आता शेवट मी करणार. आणि मग ते दोघेजण रणजितकडे जाण्यासाठी निघतात. मात्र तितक्यात प्रियाला बघण्यासाठी जो मुलगा आलेला असतो त्याचा आबासाहेबांना कॉल येतो. आबासाहेब त्याच्या आजीची चौकशी करतात तर तो मुलगा सांगत असतो की आजीची तब्येत तशीच आहे, मात्र तिची शेवटची इच्छा माझं लग्न बघण्याची आहे. त्यामुळे बाबा असं म्हणत होते की आपण परवा साखरपुडा करूयात आणि जर तुम्हाला शक्य असेल तर 4 दिवसांमध्ये लग्न. आणि ते ऐकून आबासाहेब काळजीत पडतात. ते त्या मुलाला सांगतात की आम्हाला थोडा विचार करायला वेळ हवा आहे, आम्ही तुम्हाला तसं कळवतो. आणि मग त्यानंतर ते याबद्दल प्रतापला विचारतात. प्रताप म्हणतो की आबासाहेब जर तुमची इच्छा असेल तर आपण लगेच लग्नाची तयारी सुरू करूयात. आणि मग आबासाहेब प्रियाकडे जातात. ते प्रियाला विचारतात की त्या मुलाच्या आजीची शेवटची इच्छा त्याचं लग्न बघण्याची आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आपण परवा साखरपुडा करूयात आणि 4 दिवसांनी लग्न. पण तुझी इच्छा काय आहे ते सांग. आणि ते ऐकून प्रियाला तर काय बोलावं ते सुचत नाही. ती खूप घाबरलेली असते. तर आबासाहेब तिला म्हणत असतात की हे बघ बाळा, तू सुरक्षित राहणं माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. एकदा का हे लग्न झालं की मी निर्धास्त होईल. आणि त्यामुळे प्रिया नाईलाजाने म्हणते की ठीक आहे आबा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. आणि मग आबासाहेब लगेच त्या मुलाला फोन करून सांगतात की आपण परवा साखरपुडा करूयात आणि 4 दिवसांनी लग्न. पण हे सगळं काही प्रीतम ऐकत असतो आणि तो या गोष्टीमुळे पूर्णपणे खचून जातो. तर प्रियालासुद्धा पुढे काय करावं ते सुचत नाही. तर दुसरीकडे आदित्य झोपलेला असतो. पारू त्याच्या जवळच बसलेली असते. ती आदित्यच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणत असते की तिकडे देवी आईसुद्धा खूप अस्वस्थ असतील, कारण या माईलेकांचं नातंच तसं आहे. पण आता मला असं शांत बसून चालणार नाही. देवी आईंना हे सगळं काही सांगावं लागेल, कारण तो रणजित काही करू शकतो. आता जास्त वेळ घालवून चालणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.